महाराष्ट्रात मिनी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। मुंबईसह 10 प्रमुख महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केलेली आहे। जिल्हा परिषदांसाठी 16 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी अशा 2 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर सर्व महापालिकांसाठी येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होईल। या निवडणुकीची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होईल। त्यासाठीची निवडणूक आचारसंहिता बुधवारपासूनच लागू झाली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेशी युतीचे संकेत दिले आहेत। शिवसेनेशी युतीबाबत सकारात्मक चर्चेसाठी तयार असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय, पण पारदर्शी अजेंड्याच्या आधारावर युती व्हावी अशी इच्छा असल्याचंही शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलंय। शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजप नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला प्रदेशाध्यक्ष दानवेंसह विनोद तावडे, आशिष शेलार, राज पुरोहित, पूनम महाजन हे भाजप नेते उपस्थित होते। कटुता टाळून युती करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आधीच पक्षनेत्यांना दिलेत, तर दुसरीकडे युतीचा लवकर निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही आहेत। उद्धव ठाकरेजी यांनी जी जाहीर अपेक्षा व्यक्त केली की युतीची चर्चा झाली पाहिजे, लवकर झाली पाहिजे, भारतीय जनता पक्षाने याआधीही आणि आताही त्यांच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद द्यायचं ठरवलंय आणि म्हणून युतीच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने चर्चेला सुरुवात केली जाईल, निमंत्रण दिलं जाईल अशी आम्ही भूमिका घेतली आहे। युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या विधानावरून अवघ्या 24 तासात घुमजाव केलाय। शिवसेना आणि भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यावर युतीबद्दलच्या वक्तव्यासाठी राज ठाकरेंनी मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप केलाय। पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर उत्तर दिलं असं म्हणत मनात काहीही नसल्याचं राज यांनी म्हटलं। याशिवाय भाजपवरही राज ठाकरेंनी जोरदार तोंडसूक घेतलाय। भाजप इतर पक्षातून आलेल्या लोकांच्या जीवावर निवडणुका जिंकताय असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय। जर तरला म्हटलं माझ्याकडे उत्तर नसतात आणि कोणाकडेच उत्तर नसतात, जर असं झालं तर काय होईल वगैरे म्हटलं, या जर तरला म्हटलं काय अर्थ नाहीये आणि म्हटलं हवेतले काहीतरी प्रश्न मला विचारू नका ना, म्हटलं मी कोणाकडे गेलो नाही, अजून माझ्याकडे कोणी आले नाही, तरी पण झाली होती तर, आणि म्हटलं तुला काय घाई आहे, तरी पण आपलं त्याचं तेच चालू होतं। म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं जर समजा कोणी आलं तर म्हटलं विचार करू। सर्व जागा लढणार, अर्थातच पुणे, नाशिक, अर्थातच सर्व 10 महानगरपालिका, सर्व 10 महानगरपालिका, आता ह्या 5 नक्की, नागपूर नक्की, अकोला नक्की। माझी परिस्थिती भाजप सारखी नाहीये। 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जो 80 साली नामांतर करतो आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून येतो, अगोदरचा जनसंघ, आता भाजप, आणि त्या पक्षाची परिस्थिती आज अशी आहे की हे फोन करून दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारतात आमच्याकडे आम्ही उमेदवारी देतो, ती परिस्थिती नाही माझी। समृद्धी मार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचंच दिसतंय। समृद्धी मार्गासाठी 1 इंच देखील जमीन देणार नसल्याचे ठणकावत औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी चक्क खासदार रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पिपाणी वाजवून निदर्शनं केली। समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून जबरदस्तीनं भूसंपादन केलं जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। आंदोलनाची ही सुरुवात असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर अशा प्रकारचं आंदोलन करून त्यांना ठोस भूमिका घ्यायला भाग पाडू असं शेतकऱ्यांनी म्हटलंय। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जनावरांसह नागपूर मुंबई महामार्ग बराच काळ जाम केला होता। यावेळी वेगळ्या विदर्भासह शेतकऱ्यांनी अनेक मागण्या मांडत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला।
देशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी देशात लोकपाल बिल मंजूर करण्यात आलं, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. केंद्रात 2.5 वर्ष मोदींची सत्ता कार्यरत आहे, मात्र तरीही लोकपाल कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स हेल्पलाईन तर्फे अभिनव आंदोलन करण्यात आलं. नो मोदी नो लोकपाल असा नारा देत सरकारला जाग यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. एवढंच नाही तर जनतेला तिळगुळ आणि सागरगोट्या वाटून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं आदी मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुजन समाजातील हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. गुन्हे कमी करण्याचा पोलिसांचा कधीच उद्देश नसतो, तर गुन्ह्यांची उकल आणि आरोपीला शिक्षा देण्याचा आमचा मुख्य उद्देश असल्याचं राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धांच्या कार्यक्रमाला आले असताना पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी हे विधान केलंय. तर पोलिसांची 8 तासांची ड्युटी हे सध्या तरी प्रायोगिक तत्वावर आहे. नियमित 8 तासांची ड्युटी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस बळात 50% अधिक वाढ करावी लागेल. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवलाय. यानंतरच आम्ही पूर्ण 8 तासांची ड्युटी करू शकतो. आज सध्या किमान पोलिसांना आठवड्याची सुट्टी मिळावी यावर भर देत असल्याचं पोलीस महासंचालकांनी म्हटलंय. पोलिसांना गेल्या 40 वर्षात जेवढी घरं बांधण्यात आली तेवढी घरं 4 वर्षात बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये 29व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस देशातील आधुनिक पोलीस दल असून देशातील अन्य पोलीस आपल्याकडे आशेनं पाहत असल्याचंही ते म्हणाले. पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकार नवीन तंत्रज्ञान विकसित करतंय असंही त्यांनी पुढे सांगितलं. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांच्या अधिक पगाराचे निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्यांमध्ये सायबर सेल असलेला आणि सायबर लॅब असलेला एकमेव पोलीस दल जर कुठलं असेल तर ते आपलं महाराष्ट्रातलं पोलीस दल आहे. आपले सगळं पोलीस स्टेशन जे आहेत ते CCTNSच्या अंतर्गत ते सगळे जोडण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, जे अन्य कुठल्याही राज्यामध्ये झालं नाही. त्यामुळे आधुनिकतेकडे जाणारं अशा प्रकारचं आपलं पोलीस दल आहे. हे सगळं करत असताना पोलिसांच्या सवलतींकडे देखील राज्य सरकारने विशेषत्वाने लक्ष दिलं आहे. धुळे महापालिकेचे आयुक्त संगीत धायगुडे यांना अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवण्यासाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी धुळे शहरात पुन्हा खळबळ माजली. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारनं जलयुक्त शिवार ही योजना आणली, एक महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आणि त्याचा परिणाम चांगला होताना दिसतोय. अमरावती जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील कोरडवाहू शेती करता जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली आहे. शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून तूर, हरभरा, गहू या पिकांना पाणी देत आहेत आणि त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होतोय. सातारा पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्हा सरहद्दीवर शिरवळजवळ असणाऱ्या नीरा नदीचा कठडा तोडून खोल पात्रात ट्रक पडला आणि मध्यरात्री ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सातारा शिरवळ पोलिसांची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा ट्रक पुण्यावरून सातारा दिशेने निघाला होता. तो पुढे गेलाच नसून नदीकाठचा कठडा मोठ्या प्रमाणात तुटल्यामुळे नदीत गेलेलं वाहन हे ट्रकच असू शकतं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्यातल्या 3ही महत्त्वाच्या शहरांमध्ये यंदाचं नीचांकी तापमान नोंदवण्यात आलंय. मुंबई उपनगरात 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात गेल्या 2-3 दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा 7.7 अंशांवर स्थिरावलाय. तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये पारा 5.8 अंशांपर्यंत खाली उतरलाय. तिकडे देशात थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 6.8 अंश, तर शहरातल्या वेण्णा लेक परिसरात तापमान 2.2 अंशांपर्यंत खाली घसरलंय. उत्तरेत पडलेल्या कमालीच्या थंडीमुळे राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
चिपळूणमध्ये रक्तचंदनावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 कोटींहून अधिक रक्कम असलेल्या या तस्करी प्रकरणात 12 दिवसांनंतरही एकाही व्यक्तीला अटक न झाल्यानं सरकारच्या आशीर्वादानं ह्या प्रकरणात कुणाला तरी वाचवलं जात आहे असा आरोप करत राजकारण पेटू लागलंय. काल भास्कर जाधव यांनी नाव न घेता रमेश कदम यांना टोला मारला होता. मात्र रमेश कदम यांनी कर नाही त्याला डर कशाला अशा शब्दात भास्कर जाधव यांच्या आरोपाला उत्तर दिलंय. देशभरात मोठ्या आनंदानं साजरा होणाऱ्या पतंगोत्सवासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. विविध आकार आणि रंगांचे पतंग खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनींचा तरुण वर्गही दुकानांमध्ये गर्दी करताना दिसतोय. 1 रुपयापासून ते 100 रुपयांपर्यंत पतंगांनी बाजारपेठेची शोभा वाढवली आहे. नंदुरबारच्या बाजारपेठेत पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजाही एका विशिष्ट पद्धतीनं बनवला जातो जो पक्ष्यांना बाधा आणत नाही. कन्वर हर्षवर्धन सिंग राघव ह्या सिम्बॉयसिसच्या 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं आपल्या घरातील पाळीव कुत्रा मरण पावल्यानं आत्महत्या केली आहे. हर्षवर्धन मूळचा छत्तीसगडचा राहणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिसच्या हॉस्टेलमध्ये राहायचा. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटवर राहायला जायचा. पुण्यात राहत असला तरी छत्तीसगडमधील त्याच्या घरी असलेल्या कुत्र्याबद्दल त्याचा लळा कायम होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या बोस्की नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हर्षवर्धन निराश होता. हडपसरच्या फ्लॅटमधून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे. त्याआधी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मी माझ्या बोस्कीकडे जात आहे त्याबद्दल कुणालाही दोष देऊ नये असं त्यानं म्हटलंय. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव मिळावा या उद्देशानं अमरावती जिल्ह्यातील सीताबाई संघई शाळेनं मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून विज्ञान प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रकल्पांची मांडणी करण्यात आली. या प्रकल्पाची माहिती खुद्द विद्यार्थीच देत आहेत. गोंदिया जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुकरांची शिकार करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली आहे. हाय टेन्शन विद्युत प्रवाहाच्या तारांवरून लोखंडी तारांच्या सहाय्यानं विजेचा करंट लावून ठेवला असता त्यात अडकून जंगली रानडुकरांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या दिवशी मृत डुकराला आणण्यासाठी हा आरोपी गेला असता जंगलातल्या छुप्या कॅमेऱ्यात तो कैद झाला आणि ह्या फुटेजच्या मदतीने ह्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे 3घांना अटक करण्यात आली असून शिकारीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलंय. शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी ही कुठल्या मराठा संघटनांची नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांमध्ये होती आणि सरकारमधीलच काही लोक त्याच्या पाठीमागे आहेत असा आरोप शिवसंग्रामचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय. शिवस्मारक समितीचं काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र गेल्या सरकारच्या हातचं बाहुलं झालेले लोक सध्याच्या सरकारमधील काही जणांच्या मदतीने आपल्यावर आरोप करून हटवण्याची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या व्यक्तींना जनमानसात थारा नसल्याचंही ते म्हणाले. विनायक मेटेंना आणि शिवसंग्रामला खाली खेचण्यासाठी प्रयत्न होत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. मुळामध्ये ते संघटनाच नाही. काही सार्वजनिक बांधकाम विभागातले काही कर्मचारी आणि काही त्यांनी हाताशी धरलेले काही लोक आहेत लाभार्थी. अशा लोकांनी एकत्र येऊन तेही काही मुख्यमंत्र्याकडे अधिकृतपणे भेट नव्हती, बैठक नव्हती, असंच कुणाला तरी घेऊन आपले तिथं कुणीतरी त्यांची भेट घालून दिली आहे. आणि तिथं काही तसे काही कोणी ना कागद दिलेला आहे ना पत्र दिलेलं आहे ना काही म्हणजे माझ्या माहितीकडून असंच आपले उपटसुंबासारखी मागणी केलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेचा प्रस्ताव रखडलाय. महापौर निवासस्थानाची जागा देण्याचा हा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजूर करण्यात आला. मात्र पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव पालिकेत मंजूर करता येणार नाही. त्यामुळे आता नव्यानं अस्तित्वात येणाऱ्या पालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करावा लागणार आहे. शिवसेनेच्या निष्क्रियतेचा फायदा भाजपनं उठवला आणि प्रस्ताव उशिरा आणून तो लटकवून टाकला असं बोललं जात आहे. कारण सुधार समितीचे अध्यक्ष हे भाजपचे आहेत. आता मार्चमध्ये नव्यानं येणाऱ्या सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल.
शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तुर्तास स्थगिती दिली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची माहिती दिली आहे। तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्यानं हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडे यांनी म्हटलंय। योग्य प्रशिक्षणानंतर हा निर्णय लागू करण्यात येईल असंही तावडे म्हणाले। नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या मेट्रोच्या कामाला गती मिळत असल्याचे संकेत मिळतात। तळोजा MIDCतील कारशेडमध्ये मेट्रोचा पहिला रेक दाखल झालाय। 2011 मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं। बेलापूर, पेंधर, कळंबोली, खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे। या बेलापूर ते पेंधरचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे, पण सध्या तरी 2018च्या आधी हे काम पूर्ण होईल असं चित्र दिसत नाहीये। अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हे राम नथुराम या नाटकाला कोल्हापूरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागलाय। हे राम नथुराम या नाटकाचे कोकणात प्रयोग कराल तर विचार करून करा अशी धमकी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केलाय। शरद पोंक्षे सध्या नाटकाच्या निमित्तानं कोकणच्या दौऱ्यावर आहेत, मात्र या नाटकाची तिकीट विक्री कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। या धमकीनंतर शरद पोंक्षे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणात नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। घाटकोपर लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय हॉस्पिटल समोर एका चहाच्या दुकानाला अचानक रात्री आग लागली होती। या आगीत चहाचं दुकान जळून खाक झालं। या चहाच्या टपरीमध्ये गॅस सिलेंडर होतं, परंतु अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी त्वरित पोहोचल्यानं ही मोठी दुर्घटना टळली। ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।